दरम्यान माजी आमदार दीपक साळुंखे यांनी षडयंत्र करून ही कारवाई केली असा आरोप शहाजी बापू पाटलांनी केलाय। त्यावर आता दीपक साळुंखे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। सरळच आरोप आहे दीपक साळुंखेचा बुद्धिमत्ता जयाभाऊ गोरे ती दीपक साळुंखे सांगेल तसं ऐकायला लागला आणि सगळे बिघडायला लागले। माझं सोडाचा जिल्हा बिघडणार आहे। भाजपला दीपक असंघाशी संघ दीपक साळुंखेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणार त्या सार्वत्रिक निवडणुका असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला अशा वागण्याचे परिणाम काय आहे। शहाजी बापूच्या बाबतीत काय झालंय, शहाजी बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे। कदाचित शहाजी बापूला ह्या उद्याचा निकाल लागल्यानंतर वेड्याच्या हॉस्पिटलला दाखलसुद्धा करावं लागेल, एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे। अशी कुणी छापेमारी करायचं काही कारणच नाही। आमचे पक्ष कार्यालयावर, निवडणुकीच्या पक्ष कार्यालयावर आमच्यावरही छापेमारी झाली। ही सगळी नाटकबाजी आहे। नाटक कंपनी बापूची फार मोठ्या प्रमाणावर आहे। पण आता इथून पुढच्या काळामध्ये बापूच्या कपाळाला गुलाल सोडून मातीसुद्धा कधी लागते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.